काही प्रवास फक्त एका ठिकाणी पोहोचण्यासाठी नसतात, ते स्वतःला पुन्हा शोधण्यासाठी देखील असतात. नमस्कार मंडळी, बऱ्याच दिवसाच्या दुष्काळानंतर आज आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉग येतोय. कॅमेरा, बाईक आणि रस्ता या तिन्ही गोष्टी खूप दिवसांनी पुन्हा एकदा एकत्र आल्या आहेत आणि कमबॅक राईडसाठी आपण निवडलं आहे खास असं डेस्टिनेशन. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक शिवक्षेत्रे त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर. नालासोपाऱ्याहून जव्हार मार्गे नाशिकच्या दिशेने आजचा आपला प्रवास सुरू होतोय. चला तर माइल्स अँड मेमरीजच्या आणखी एका सुंदर प्रवासाला सुरुवात करूया. हर हर महादेव. तर मित्रांनो, हे जस्ट प्रॉपर बांधलं नव्हतं. आपण जस्ट आता हे सगळं व्यवस्थित करतोय. प्रॉपर बांधूया आपण आणि मग आपण आपला जो पुढचा प्रवास आहे हा कंटिन्यू करूया. हे ॲक्च्युली मी थोडे सिनेमॅटिक शूट्स वगैरे म्हणा वगैरे यासाठी मी घेतलेलं. सिनेमॅटिक आपण शूट्स वगैरे आपण जे काढणार त्यासाठी मी जस्ट हे प्रिपेअर झालं आहे. यावेळेला आपण बघूया हे कुठे कुठे आपण प्रॉपर यूज करू शकतो, कसं काय तुमच्यापर्यंत व्हिडिओ दाखवू शकतो. म्हणून हे मी जरा मुद्दामूनच घेतलंय. चला जाऊया पटापट आणि पोचूया त्र्यंबकेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये आणि महादेवाचं दर्शन घेऊया. महादेवाचा प्रारंभ, महादेवाच्या दर्शन आणि महादेवाच्या आशीर्वादाने पुढचा आपला प्रारंभ, इथूनच आपली खरी सुरुवात आहे. चला जाऊया पटापट. पुढे जरा मला पावसाचं सावट वाटतंय, कारण की मी जस्ट निघालो तेव्हा पाऊस नव्हता, ऊन वगैरे होता. आणि आता जस्ट हायवेला वगैरे आलोय. माझ्या उजव्या बाजूला, आपण उजव्या बाजूनेच पुढे जाणार आहे, तर माझ्या उजव्या बाजूला त्या साईडला पावसाचं सावट वाटतंय मला थोडंसं. मी काय विंड शेडर आणलं, काय रेनकोट वगैरे काय आणलं नाही आहे. जर पाऊस आला तर मग कुठेतरी थांबावं वगैरे लागेल, पण न थांबता आपण प्रयत्न करू जायचा. नालासोपारा फाट्याजवळ पोहोचलो आणि तेव्हाच आकाशात काय कुठं ढग नजरेस आले. वातावरणात एक वेगळीच गारवा, एक वेगळीच धमक होती. कधी पाऊस सुरू होईल असं वाटत होतं. आकाशातले ढग पाहता पावसाची शक्यता नक्कीच वाटत होती, पण त्याचा फारसा विचार न करता मी माझा प्रवास हा सुरू ठेवण्याचं ठरवलं. ऑलराईट, तर मित्रांनो, आता जस्ट आपण पोहोचलो आहे खानिवडे. जो इकडे टोल आहे त्या टोल जो आपण खानिवडे टोल प्लाझा आहे. आपल्याला अहमदाबाद रोडला पुढे जाताना आपण जाणार आहे विक्रमगड रोड. तिकडे आपण पुढचा जो प्रवास आहे आपल्याला खानिवडे टोल लागतो आणि मग तिथूनच आपण आपला जो पुढचा प्रवास आहे पुढे आपण गोष्टी करतोय. तर हा एक टोल आहे. या टोल नंतर मला वाटतं पुढे अजून एक टोल आहे मे बी, कारण की लास्ट टाइम मी गेलो होतो ते बरेच वर्षी झाले. आज पुन्हा एकदा चाललो. बराच वेळ झाला आहे, म्हणजे बराच टाइम झाला आहे आपण गेलो नाही आहे. सो आता खानिवडे टोल प्लाझा आहे आणि इथून आपल्याला आपण चला तर जाऊया आणि राईड एन्जॉय करा. टोल मागे पडला आणि हळूहळू शहराची वर्दळ देखील कमी व्हायला सुरुवात झाली. आता रस्त्यावरची गर्दी विरळ झाली होती, पण समोर फक्त लांबच्या लांब पसरलेला रस्ताच फक्त दिसत होता. सकाळच्या थंडगार हवेत राईड करण्याची मजा जी आहे ही वेगळीच आहे. जसजसं विक्रमगडच्या दिशेने पुढे जात होतो तसतसा निसर्ग अजून जवळ येत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी दिसणारी हिरवाई, शांत वातावरण
आणि कमी ट्रॅफिक यामुळे प्रवासाचा प्रत्येक किलोमीटर आणखी आनंददायी वाटत होता. लास्ट टाइम मला आठवतंय जेव्हा मी त्र्यंबकेश्वरला जात होतो, माझा जे हँडग्लोव्ज होता ते हँडग्लोव्ज इथे कुठेतरी पडलं होतं आणि आता मी मग पुढे जाऊन मग मी परत मागे आलो आणि मागे येऊन परत बघितलं तर ते मला काय भेटलंच नाही. ते कदाचित कोणीतरी उचललं होतं त्याच्यामुळे मला ते भेटलं नाही. आणि आता आपण बीचच्या खालून हा जो रस्ता आहे हा पुढे नाशिकला पुढे जॉईंट होतो विक्रमगड रोडनी. हा 10 नाका आहे. 10 नाक्याला आपण आता आहे आणि या 10 नाक्यावर हा रस्ता पुढे जॉईंट होतो विक्रमगड रोड. नाशिक मला 195 किलोमीटर दाखवतं. मागच्या वेळेस जेव्हा मी आलो होतो बाईक राईड करत पॅलेडियम रायडर्स या ग्रुप बरोबर, पॅलेडियम रायडर्स मिरावडचा ह्या रॉयल एनफिल्डच्या या ग्रुप बरोबर मी आलो होतो, तेव्हा हा रस्त्याची जी कंडिशन होती ही खूप बदतर होती. आज बरी तरी आहे. रस्ता हा स्लॅबचा जरी बनवलाय तरी मला असं वाटतं बऱ्यापैकी या रस्त्याची कंडिशन थोडी चांगली केली. पुढे कसा रस्ता येईल काय माहित नाही, पण आता हा रस्ता म्हणजे तेव्हाचा रस्ता आणि आताचा रस्ता म्हणजे पुढे खूप फरक आहे. पुढे ब्रिज आहे, ब्रिज पण रस्ता एकदम खूप वाईट परिस्थिती झाली होती त्या रस्त्याची. आज बघतो तर मला रस्ता ठीकठाक वाटतोय. तर मित्रांनो, माझा आतापर्यंतचा हा प्रवास तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवाच. पण आता आपण पोहोचलो आहे भिवंडी बायपास रोडला. भिवंडी बायपास रोडने आपण विक्रमगड मार्गे, जव्हार मार्गे श्री त्र्यंबकेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये आपण पोहोचणार आहोत. तर आत्तापर्यंतचा हा प्रवास भिवंडी बायपास रोडपर्यंतचा कसा वाटला हा नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ शेअर करा पुढे. भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या.